आता आपण सांगण व्हॅलीच्या मध्यभागावर आलेलो आहोत. पाठीमागचा जो भाग आहे बघा, की इकडचा जो भाग आहे तो असा एकदम मोठा आहे. म्हणजे ज्याला तो दरी म्हणतो. ती दरी जी आहे ती साधारणपणे मागच्या बाजूला तिचा जे मोठा आहे, आकार जो आहे तो मोठा आहे. आणि इकडच्या बाजूला तुम्ही समोर बघा, हळूहळू ही दरी छोटी होत जात आहे. आणि त्यानंतर इतर जो मार्ग आहे तो पुढे गेल्यानंतर एकदम निमुळता आणि चिंचोळा होतो. ज्या ठिकाणी कुठून सांगण व्हॅली संपते त्या ठिकाणी ही एकदम निमुळती झालेली आहे. आणि हा वरचा जो भाग आहे तो एकदम मोठा असतो. एकदम अतिशय मोठमोठाले दगड, ज्याला म्हणतो की ह्या प्रस्तरभंगामधून जमिनीला जी भेग पडली आणि दोन डोंगर वेगळे झाले, त्या दोन डोंगरामधून ही जी दरी निर्माण झाली आहे. महाकाय प्रचंड असे दगड आपल्याला या व्हॅलीमध्ये पाहायला मिळतात. अगदी चलत असताना सुद्धा मोठी कसरत करावी लागते आणि हळूपणे पाय ठेवत या दरीमध्ये ट्रेकिंग करावी लागते. दरीचा जो अनुभव आहे तो खरोखरच थरार आहे. जय श्रीराम.